नमस्कार. म्हणाले श्लोक या मालिकेतील आज हा 8वा भाग. 30व्या श्लोकापर्यंत आपण मागच्या भागात पूर्ण केला. 31व्या श्लोकाने आपण सुरुवात करतोय. महासंकटी सोडिले देवजेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. परमेश्वराचे स्मरण करून त्याचे मोठेपण साधकाच्या मनावर ठरवताना समर्थ वेगवेगळी सोपी सरळ उदाहरणे देतात. आपण परमेश्वराचे विविध युगात वेगवेगळे अवतार झाल्याचे मानतो. त्या युगात निर्माण झालेल्या अनिष्ट प्रवृत्तींचा, दुष्टजनांचा विनाश परमेश्वराने अवतार घेऊन केला असेही आपण मानतो. आणि त्याचबरोबर सज्जनांचं रक्षण केलं, भक्तांचा उद्धार केला हेही आपण मानतो. श्रीराम हा त्या सच्चिदानंद परमेश्वराचा एक अवतार होता. रामायण काळी रावणाने सर्व देवांनाही जिंकून घेतले होते. इतके तर माणसांच्या जीवनावर ग्रह परिणाम करतात असे अनेक लोक मानतात. रावणाने रवी, मंगळ, शनी आदी सर्व ग्रहांनाही जिंकून आपल्या पलंगाच्या खोराखाली पालथे डांबले होते असाही उल्लेख आढळतो. म्हणजे सर्व देवकुलावर रावण हे मोठे संकट होते. ते काळाच्या स्थितीसंबंधी एक गमतीदार कथाही प्रचलित आहे. आपण सामान्य माणसे शनीच्या साडेसातीला घाबरतो. त्या काळात आपले अनिहित होते साडेसाती असं आपण मानतो. रावणाने सर्व ग्रहासोबत शनीलाही पालथे पाडले होते. तेव्हा नारदने शनीला विचारले की शनी महाराज, तुम्ही एवढे पराक्रमी, पण तुम्ही सुद्धा या लंकाधीश रावणाचे काही करू शकत नाही, म्हणजे आश्चर्य आहे हो. तेव्हा शनी काय त्याला म्हणाला की मी पालथा झालो आहे, त्यामुळे माझी दृष्टीच रावणावर पडत नाही, त्यामुळे मी हतबल झालो आहे. आपण ज्योतिषांच्याकडनं ऐकतो की शनीची दृष्टी आहे याचं वगैरे, तसं त्यामुळे मी हतबल झालो आहे. नारद म्हणजे तुम्ही काही युक्तीने रावणाला पटवून मला पालथ्याचा उतारा करायला सांगा, म्हणजे मग माझी दृष्टी त्याच्यावर पडेल आणि मग माझा पराक्रम बघा. आपण नेहमी म्हणतो ना, त्या अमुक ग्रहाची दृष्टी त्या अमुक ग्रहावर आहे, तसंच आहे. नारद ही व्यक्तिरेखा खरोखरीच अतिशय कौशल्यपूर्ण संपूर्ण पूर्णात रंगवली आहे. शनीचे उत्तर ऐकून नारदने रावणाकडे गेले आणि त्याला म्हणाले की खरा वीर शत्रूच्या छातीवर नाचतो तेव्हा तू या सर्व ग्रहांना उताने करून मग त्याच्यावर तुझा पलंग ठेवायला पाहिजे. रावणाला ते पटले. त्यांना ग्रहांना उलटे केले. मग शनी महाराजांची त्याच्यावर दृष्टी पडली, त्यामुळे त्याला सीता हरणाची दुर्बुद्धी झाली. मग प्रभू रामचंद्राने त्याला निपात केला अशी ही गोष्ट आहे. अशा गोष्टीतील विनोदाचा भाग सोडला तरी परमेश्वराने रावणाचा विनाश केला एवढंच आपण पाहायचं. परमेश्वराच्या प्रत्येक वेळेतील अवतारात त्याने खलांचा संहार व सज्जांचे रक्षण केले आहे. तो सर्व विश्वात सामर्थ्याने सर्वश्रेष्ठ, सर्व गुण संपन्न आहे. सर्व देवातील श्रेष्ठ देव म्हणजे महादेव असे म्हणतात, पण प्रत्यक्ष शूलपाणी म्हणजे त्रिशूल धारण करणारा शंकर आणि शैलजा म्हणजे पर्वताची कन्या म्हणजे पार्वती हेही श्री रामचंद्राचे स्मरण करतात. जया ते स्मरे शैलजा शूलपाणी असा समर्थ उल्लेख केला आहे. समर्थ म्हणून म्हणतात की माझे उपास्य दैवत रामप्रभू हा श्रेष्ठ आहे. शिवाय त्याला शरण आलेल्या प्रत्येक भक्ताला तो आपला मानतो आणि त्याची कधी उपेक्षा करत नाही. त्यामुळे समर्थांना रामाची भक्ती करून आपलं आयुष्य सार्थकी लावाही सांगायचे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 32. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपल्या सर्वांना अहिल्याची गोष्ट माहीत आहे. अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी. तिच्या सौंदर्याने मोहित होऊन स्वर्गाचा राजा इंद्र तिच्याकडे गेला. वास्तविक अहिल्या महासाध्वी पतिपरायण होती. इंद्राने कपट्याने तिच्या आश्रमात प्रवेश मिळवला तेव्हा गौतम ऋषींना तिच्या चारित्र्याची नाहक शंका आली. त्यांनी तिला तेथल्या ते दगड म्हणजे शिळा होशील असा शाप दिला आणि ती शिळा झाली. थोड्याच काळाने गौतम ऋषींना तिचे निर्दोषत्व पटले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली ती. म्हणून त्यांनी प्रभू रामचंद्र जेव्हा या अरण्यात जातील तेव्हा त्यांच्या पायाचा स्पर्श होता तू शापातून मुक्त होशील असा उशाप तिला दिला. राम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषीसोबत त्या अरण्यातून जात असताना श्रीरामाच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला. पुनश्च देह प्राप्त करून तिचे आणि गौतम ऋषीने मिलन झाले. अशा रीतीने अहिल्या आपल्या पतिव्रत्याने हिंदू वाङ्मयाच्या 5 सुकन्यात स्थान प्राप्त करती झाली. आपल्याकडे पंचकन्या ज्या म्हणतात त्याचा श्लोक आहे. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम असा आपल्याकडे श्लोक आहे. त्यात अहिल्याचा उल्लेख आला. रामाच्या सामर्थ्याने आपल्या भक्तांच्या
त्याच्या कैवारीपणाचे मत सांगताना समर्थांनी या अहिल्या उद्धाराचे उदाहरण दिले. अहिल्याशिवाय राघवे मुक्त केले समर्थ म्हणले. समर्थांच्या एका काव्यरचनेतही याचा उल्लेख आहे. अहिल्या गौतम वधू मुक्त हो शाप समंधू असा तो उल्लेख आहे. हे गाणं आमचं त्या समर्थ छंद या भक्तिरंगात आम्ही सुधीर मोघ्यांनी केले ते संगीत आणि मी निर्माण केले त्या कॅसेटमध्ये. अहिल्या उद्धार प्रसंग राम आणि लक्ष्मण जेव्हा गुरुगृही शिक्षण होते तेव्हाच आहे. मूळ वाल्मिकी रामायणाचा उल्लेख बालकांडात आहे. याला अनुसरून अतिशय भावूक अशी एक दंतकथा आहे. म्हणजे रामाच्या पदस्पर्शाने काय काय उद्धार होतो त्याची दंतकथा ही. कैकेयीच्या आज्ञेने नंतरच्या काळात राम लक्ष्मण आणि सीतामाई वनवासात जाण्यासाठी निघाले. ते गंगेच्या काठावर आणि गंगा नदी पार करण्याची नौकेत चढवू लागले. सर्वप्रथम लक्ष्मण आणि नंतर सीता नौकेत बसले. श्रीराम जेव्हा नौकेत चढू लागले तेव्हा त्यांना नावाड्यानं थांबवलं. तो म्हणाला, प्रभू, नौकेला आपण पदस्पर्श करण्यापूर्वी या तपकात आपले दोन्ही पाय ठेवावे. मी त्यांच्यावर पाणी घालून ते स्वच्छ करतो, मगच आपण नौकेला पदस्पर्श करावा. रामाने त्याचं ऐकलं पण विचारलं, असं का? त्यावर अतिशय भक्तिवान मावडी म्हणाला, प्रभू, तुमच्या पायाची महती थोर आहे. तुमच्या चरणाची धूळ लागल्यामुळे दगड झाले, अहिल्या उद्धरून गेली. मला माहीत नाही, पण माझी जुनी नौकासुद्धा अशी एखादी शापभ्रष्ट देवी असली तर तुमच्या चरण धुळीने ती उद्धरून देवी होईल. आणि असं झालं तर मी या नौकेवर उपजीविका करतो, ते माझे साधनच नष्ट होईल. म्हणून आपल्या चरणांना ते जेव्हा नौके स्पर्श करतील तेव्हा कोणती धूळ नसावी, म्हणून मी आपल्याला पापे पाय धुवूनच आपल्याला नौकेवरती प्रवेश देतो. फार गमतीशीर काही काही गोष्टी असतात, पण त्या बरोबर त्यातलं तत्व आपल्याला कळतं. या छोट्या आणि भावपूर्ण गोष्टी प्रकट होईल श्रद्धा आपण पाहिजे आणि साधकाने तशी श्रद्धा अंगी बाळगण्याचा प्रयत्न करायचा. परमेश्वराची महती वर्णन करण्याचे समर्थ म्हणतात की त्याचे महत्त्व, त्याचे कर्तृत्व याचे वर्णन करण्याचे मानवी प्रयत्न अपुरे आहेत. प्रत्यक्ष वेद, स्मृती आणि श्रुती आणि पुराणे सुद्धा त्याचे गुणवर्णन करता थकून गेले आहेत. ते गुणवर्णन ऐकण्याच्या साधकाने स्वतः भक्ती करूनच ते जाणण्याचा प्रयत्न करायला हवा. दासबोधही समर्थने एका ठिकाणी या गुणवर्णन मार्गाचा उल्लेख केला. समर्थने ते म्हटले, अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णून शके वाचे, वेदविधी तेही काचे, देवे विण. परमेश्वराचे गुण अगाध आहेत. प्रत्यक्ष शेषाला सुद्धा त्याचे वर्णन वाचणे करणे शक्य नाही आणि परमात्म्याच्या कृपाप्रसादाशिवाय सर्व वेद सुद्धा व्यर्थ आहेत. परमेश्वराची महती अशी विविध मार्गाने सांगून समर्थ म्हणतात, परमेश्वर आपल्या भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही. मात्र सच्चा भक्त होण्यासाठी आपली संपूर्ण निष्ठा परमेश्वराच्या चरणी वाहिली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 33. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनीदास दोन्ही, दुपेक्षी गदा रामदासाभिमानी. परमेश्वराचे महत्त्व करताना भरत म्हणतात, जी सृष्टी आपण पाहतो ती सर्व त्यानेच उत्पन्न केली आहे. सृष्टीची अद्भुत रूपे पाहताना आपला अचंब वाटतो. पुराणात मेरू आणि मंदार पर्वतांचा उल्लेख आहे. मेरू पर्वत सोन्याचा असून त्याच्या आधारावर स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक उभे आहेत अशी आपली पौराणिक कल्पना आहे. त्याचप्रमाणे सर्व विश्वाचा तो आधार आहे. तसेच जेव्हा पुराणकाळात समुद्रमंथन झाले तेव्हा मंदार पर्वताचाच वापर मंथनासाठी रवी म्हणून करण्यात आला होता असा उल्लेख आहे. असे अद्भुत पर्वत ज्या सृष्टीत आहेत ती सर्व सृष्टी ज्याने निर्माण केली तो परमेश्वर श्रेष्ठतम आहे. त्या परमेश्वराच्या निर्मितीवर शीतल सौम्य प्रकाशांना चंद्र निर्माण झाला. त्याचबरोबर सर्व जगताला प्रकाशमान करणारा सूर्य त्याने दिला. एवढेच काय तर ग्रह, तारे, सूर्यमालिका, आकाश, त्यातील मेघमालिका म्हणजे ढगांच्या राशी ही परमेश्वराच्या आघात निर्मितीची किंवा आहे. थोडक्यात म्हणजे सर्व सृष्टीचा उगम परमेश्वराला लिहिला आहे. वसे मेरू मांदार हे सृष्टी लिहिला. शशी म्हणजे चंद्र, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. एकीकडे असा परम सामर्थ्य असला परमेश्वर दुसरीकडे आपल्या भक्तासाठी मात्र अतिशय मृदू मायाळू आहे. त्याला जे शरण आले त्या सर्वांचा त्याने उद्धार केला. रामायणामध्ये रामरायाचे परमसेवक म्हणता येतील अशा 3 व्यक्तिरेखा आहेत. सामर्थ्यवान हनुमान, भ्राता भरत आणि लंकेच्या स्वारीच्या वेळी प्रभू रामचंद्र दैवत ओळखून शरण आले विभीषण. यापैकी 2 दास असा जेव्हा उल्लेख असतो
तेव्हा सांप्रदायिकपणे हनुमान आणि विभीषण असा अर्थ घेतला जातो. हे दोघेही रामराजे निस्सीम दास होते, पण त्यांच्या स्वभावात फरक आहे. हनुमंत महाप्रतापी, लोकसंग्रह करणारा, विभीषण शांत संयमी, परंतु रामरायांनी दोघांवरही कृपा करून त्यांना चिरंजीव केला समर्थ सांगतात. समर्थांनी हनुमंताविषयी विशेष भक्ती होती. हनुमंत म्हणजे शक्तीचे दैवत, हनुमंत म्हणजे आदर्श सेवक, हनुमंत म्हणजे निष्ठावंत भक्त, हनुमंत म्हणजे महाप्रतापी, अशी त्याची थोडी समर्थांनी अनेक ठिकाणी वर्णिली आहे. समर्थकांनी म्हणतात, ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन, रघुनाथ स्मरणी तनमन हनुमंताचे, म्हणोनी प्रतापी थोर, हनुमंत ईश्वरी अवतार, याचा पुरुषार्थ सुरवर पाहतची राहिले. देव काराग्रही होते, हनुमंते देखिले अवजिते, संहारी करुनी लंके भोवते विटंबू न पाडिले. उसणे घेतले देवतांचे, मूळ शोधिले राक्षसांचे, मोठे मोठे कौतुक पुच्छकेटाचे, आश्चर्य वाटे. दैत्य अवघे संहारले, देव तात्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी. दासबोधाच्या 16व्या दशकात 7व्या समासात हा सर्व उल्लेख आहे. हनुमंताचा आदर्श लोकांनी स्वतःसमोर ठेवा म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी मारुतीची मंदिर उभं केली. मारुती हा उत्तम भक्त म्हणून दास मारुती आहे. त्याचवेळी दुर्योधनाचे पानिपत्य करणारा वीर मारुती सुद्धा आहे. ही जे समर्थांचे 11 मारुती म्हणून जे प्रसिद्ध आहेत, दासबोध मालिकेमध्ये मी त्याची सगळी माहिती दिली आहे. समर्थ स्थापित 11 मारुतींची. त्याचं एक पुस्तक सुद्धा, समर्थ 11 मारुतीचं पुस्तक आम्ही प्रसिद्ध केले. मिर्झाचे श्याम साखरे यांनी ते लिहिलेलं आहे. तर म्हणजे त्यांचे फोटो आणि माहिती त्या सर्व स्थळांची दिली आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी संपर्क जरूर साधावा. 60 रुपये त्याची किंमत आहे. आपण कधी चाफळला गेला तर आपण दोन्ही मंदिर आपण पाहू शकतो. रामाच्या मूर्तीसमोर चाफळला दास मारुती आहे, तो दोन्ही हात जोडून उभा आहे. तर पाठीमागे मागच्या बाजूला मंदिराच्या मागे काही अंतर सोडून वीर मारुती आहे. त्याचा मात्र उजवा हात दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी वर उचललेला आहे. माझे एक स्नेही आहेत, अतिशय बोलके, वागायला ताठ. त्यांच्या कन्येचा विवाह होता. आदल्या दिवशी संध्याकाळी सीमांत पूजनाच्या वेळी ते भेटले तर त्यांचा नेहमीचा ताठा नव्हता. अतिशय नम्रपणे आल्या गेले स्वागत करत होते. त्यांना विचारलं, दादा काय आज अगदी नम्र आहात, हे कसं काय? ते म्हणाले, कन्येचा विवाह आहे ना, त्यामुळे आमचा वधू पक्ष आहे. मुलाकडची माणसाची मर्जी सांभाळावी ना, म्हणून दास मारुतीचा आदर्श समोर ठेवला आहे. त्याला मध्यंतरी काय काळ लोटला, वर्ष 1.5 वर्ष लोटलं. त्यानंतर ते परत भेटले. तेव्हा त्यांच्या व्यायांचा निघाला विषय. यांचे बोलणे पुन्हा मूळ पदाला ते ठणठणीतात. मी म्हणलं, दादा आता बदल झाला, मागं तुम्ही नम्रपणाने बोलतो की व्यायांच्याबद्दल. ते म्हणलं, बरोबर आहे, परवाच नातू झाला, आता मुलगी सासरी सुखात आहे, आता व्यायांची कशाला फिकीर करू. आता मी पुन्हा वीर मारुतीचा आदर्श समोर ठेवला आहे. हा गमतीचा भाग सोडा, पण रामायणातील हनुमंत ही खरोखर अद्वितीय व्यक्तिरेखा आहे. जेव्हा समर्थ हनुमंत आणि विभीषणाला समोर ठेवायला सांगून साधकाने दृढभावाने राष्ट्रभक्ती करावी असं सुचवतात. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 34. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना, शिरीभार वाहेन बोले पुराणे, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. परमेश्वराने रामचंद्राचा जो अवतार घेतलाय तो केवळ त्या अवतारातच नव्हे तर कोणत्याही युगात आणि कोणत्याही अवतारात परमेश्वर आपल्या भक्ताला विनमुख पाठवत नाही. सदा सर्व काळ तो त्यांच्यावर आपल्या कृपेची पाखर घालायला उत्सुक असतो. परंतु या अलौकिक कृपेचे भाग्य लावायला भक्ताने सुद्धा तशीच एकनिष्ठेने भक्ती केली पाहिजे. भक्ताची परमेश्वरावर अनन्य श्रद्धा हवी. ती श्रद्धा जीवशिवाची भेट घडवून आणते असते. अशी संशयातीत निष्ठा प्राप्त होण्यासाठी तितक्याच प्रखर भावनेने भक्ती आणि साधन केलेले हवे. सामान्य प्रपंची माणसे इतकी असते की त्याला देव असे वाटत असते, पण तशी पक्की खात्री नसते. या अपुऱ्या स्थितीमुळे त्या साधन सुद्धा अपुरेपणाचेच राहते. मानवी स्वभावाला चिकित्सा पार असते, त्यामुळे तो नेहमी हे बरोबर वाटते पण तेही चूक वाटत नाही अशा संशयात असतो. या द्विधा मनस्थितीमुळे तो प्रत्यक्षात जरी देवळात जाऊन पूजा अर्चा करत असला तरी त्याचे मन तेथेही एकाग्र नसते. हल्ली आपण अनेक देवळात उदाहरणार्थ गुरुवारी दत्ताच्या, चतुर्थीला गणपतीच्या मोठ्या रांगा पाहतो. त्यात प्रौढ वृद्धावर अगदी आधुनिक कपड्यातील तरुण किंवा फॅशनेबल स्त्रिया आणि मुले दिसतात. परंतु यापैकी बहुतेकांना परमेश्वराची कृपा मिळाली
तर ती विशिष्ट विषय सुखासाठी हवी असते. कोणा तरुणाला नोकरीसाठी, कोणाला बढतीसाठी, कोणाला मुलीच्या विवाहासाठी, कोणाला इच्छित वधूच्या प्राप्तीसाठी, कोणाला परीक्षेतील यासाठी, कोणाला धंद्यातील फायद्यासाठी. म्हणजे देवळात इतकी गर्दी असूनही त्यातील देवासाठी आलेले थोडेच असतात. परमेश्वरी कृपा प्राप्त व्हावी, स्वतःचा आत्मिक उद्धार व्हावा, अशा भावने जो साधक साधना करेल त्यालाच आपले साध्य गाठता येईल. परंतु भाविकांच्या अशा गर्दीत अशी भावना बाळगणे क्वचितच सापडतात. इतर बहुतेकांना तुझे कारणी देह माझे पडावा असे वाटत नसून माझे कारणी देव कामास यावा असेच वाटत असते. थोडक्यात परमेश्वर जरी भक्तांची उपेक्षा करीत नसला तरी मानवांना अशी पक्की खात्री नसते, म्हणून ते एकाच वेळी अनेक देवळांची उंबरे होतात. कधी दत्ता, कधी गुरुवारा, कधी गणपती, कधी मारुती, कधी पांडुरंग. वास्तविक परमेश्वराने प्रत्येक अवतारात माझ्या भक्ताने पूर्णपणे माझ्यावर अविचल निष्ठा ठेवून भक्ती केली तर त्या सर्व भार मी माझ्या शिरावर घेण्याची ग्वाही दिली आहे. हा भार म्हणजे प्रापंचिक आणि परमार्थिकी असा अर्थ घ्यायचा. एकदा त्याच्या हाती आपले जीवन झोपल्यावर मग काळजी का करायची. पण असा निर्धास्तपणे यायला साधकाने सर्व जगाची आस सोडून त्या राघवाचे दास झाले पाहिजे. आपल्याला महाभारतील द्रौपदी वस्त्राची गोष्ट, तिला कृष्णाने कशी वस्त्रे पुरवण्याची गोष्ट माहीत आहे. त्यालाच अनुसरून आणखी एक गोष्ट आहे. या प्रसंगानंतर काही काळाने द्रौपदीने श्रीकृष्णाला विचारले, मला राज्यसेवेवरून माझी विटंबना झाली, अगदी वस्त्रांना सुरुवात होईपर्यंत तू माझा भाऊ म्हणवतोस, तर हा प्रसंग येण्यापूर्वीच तू का धावला नाहीस. श्रीकृष्णाने त्यावर दिलं उत्तर अगदी मार्मिक आणि मनात जपण्यासारखं आहे. तो म्हणाला, तुला त्या सर्व प्रसंगात आपले पराक्रमी पती पांडव, भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य या सगळ्यांचा आधार वाटत होता. म्हणून प्रत्येक वेळी तू त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत होतीस ना. परंतु ते कोणी तुला मदत करू शकले नाही. शेवटी जेव्हा त्या दुष्ट दुःशासनाने तुझ्या नेसत्या वस्त्राला हात घातला तेव्हा तुला या सर्वांचा आधार संपल्याची जाणीव तीव्रतेने झाली आणि तू माझा अनन्य भावाने आणि कळवळीने दावा केलास. मी तुझ्या रक्षणाला धावलो. त्या क्षणापर्यंत तुला या सगळ्यांची आशा होती. मी मदत करायला तयार होतो, पण ती सर्व आशा सुटेपर्यंत तू मला अनन्यतेने हाकच मारली नाहीस तर मी तरी कसा येणार. थोडक्यात अनन्यतेने भक्ती करण्याचा परमेश्वर सदैव पाठीराख असतो आणि आपल्या दासांची, अशा दासांची परमेश्वर कधीच उपेक्षा करीत नाही. आज इथे थांबूया. उद्या 35व्या श्लोकांची सोडवणूक करू. तोपर्यंत नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.